डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्या प्रस्तावनेमध्ये ज्या काही काही अं, इशारे दिलेले आहेत, इशारे किंवा काही गोष्टी ज्या त्यांनी लक्षात आणून दिलेल्या आहेत, त्या फार महत्वाच्या आहेत. आणि त्या ते जे इशारे आहेत किंवा ते जे काही ज्या सुधारणा त्यांनी सुचवलेल्या आहेत किंवा काही मिस्टेक्स, चुका त्यांनी लक्षात आणून दिलेल्या आहेत, त्या बुद्धांच्या शिकवणीची आणि बुद्धांच्या चरित्राची अशी अवस्था का आहे. अवस्था म्हणजे असं आहे की बुद्धांच्या शिकवणी, काही शिकवणी ज्या आहेत, बऱ्याचशा शिकवणी ज्या आहेत, ह्या स्पष्टपणे त्रिपिटकातून लक्षात येत नाहीत. त्रिपिटकातच मुख्य शिकवणी आहेत, परंतु त्रिपिटकातच त्यातल्या त्यात जी बुद्धांची सूत्रबद्ध शिकवण आहे, सुत्त पिटक मध्ये, सुत्त पिटकामध्ये 3 पिटक आहेत, आपल्याला माहिती आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. विनय पिटक हा भिक्षूंच्या नियमांचा संग्रह आहे. आणि अभिधम्म म्हणजे प्रगत धम्म आहे, किंवा तात्विक धम्माची शिकवण. धम्म शिकवणीतला तात्विक भाग तो अभिधम्म पिटकामध्ये येतो. आणि सुत्त पिटक आहे, त्याच्यामध्ये सूत्रबद्ध शिकवणी आहेत. सुत्त पिटकामध्ये जे सूत्र सांगितलेले आहेत त्याचे 5 भाग केलेले आहेत. 5 निकाय म्हटलं त्याला, विभाग केलेले आहेत वेगवेगळे. आणि ते सूत्रांच्या लांबीनुसार केलेले आहेत. मध्यम निकाय म्हणजे पहिलं दीर्घ निकाय, म्हणजे दीर्घ लांबीची शिकवण. मध्यम निकाय मध्यम लांबीची शिकवण. संयुक्त निकाय संमिश्र शिकवण, जी जास्त लांब नाही किंवा कमी नाही. अंगुत्तर निकाय एकेका अंकानं वाढत जाणारी शिकवण. 1 म्हणजे काय, 2 मध्ये काय, किंवा 1 मध्ये काय येईल, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये, असं अंगुत्तर निकाय. आणि 5वं जे आहे ते खुद्दक निकाय आहे. खुद्दक निकाय म्हणजे खुर्दक निकाय. खुर्दक म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये जो खुर्दा शब्द आहे, म्हणजे सुट्ट्या सुट्ट्या गोष्टी, सुट्ट्या सुट्ट्या शिकवणी, ते खुद्दक निकायामध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये परत 15 भाग केलेले आहेत. 15 ग्रंथ आहेत असं म्हणून खुद्दक निकायामध्ये. त्यातला एक ग्रंथ धम्मपद आहे, हे आपण पाहिलं. पण एक गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेली आहे, का या निकायांमधल्या शिकवणींमुळेच बुद्धांची शिकवण आणि त्यांचं चरित्र हे गोंधळात टाकणारं बनवलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्रिपिटकावर पूर्ण विश्वास टाकलेला नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी जेव्हा तो ग्रंथ जेव्हा त्याचे छापायच्या अगोदर जगभरातल्या काही 15-16 विद्वानांना काहीतरी त्यांनी परीक्षणासाठी पाठवलं होतं, की तुमचं याच्यावर काय मत आहे. तर त्याच्यातल्या कुणीही बाबासाहेबांच्या या ग्रंथाला प्रतिसाद दिला नाही, म्हणजे विरोध पण केला नाही आणि समर्थनही केलं नाही. तर त्याचं कारण काय असावं. तर त्याचं एक कारण आहे की बाबासाहेबांची जी मतं होती बुद्ध धर्मातल्या शिकवणीबद्दल, विशेषतः त्रिपिटकाबद्दल, तर ती कदाचित बौद्ध राष्ट्रातल्या लोकांना पण कदाचित आवडली नसावीत, विद्वानांना पण आवडली नसावीत. किंवा आवडली असतील तरी पण उघड समर्थन करायचं काहींना धाडस झालं नसेल, की नको बौद्ध राष्ट्रातले लोक
आपल्याला एकटं पाडतील किंवा आपल्याला विरोध करतील म्हणून बाबासाहेबांचं त्यांनी समर्थन केलं नाही. असे असू शकतं. पण कुणी त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी बाबासाहेबांनी एक स्वतः तो निर्णय घेऊन छपाईची प्रत त्यांनी स्वतः तयार केली. छापली नाही, कारण 15 5 डिसेंबरला 56ला रात्री केव्हा तरी त्यांनी त्या ग्रंथाचं इंट्रोडक्शन प्रस्तावना लिहिली आणि 6 डिसेंबरला सकाळी बाबासाहेब गेले. तर ते बुद्धानंतर म्हणजे सॉरी, तो ग्रंथ छपाईसाठी पूर्ण करून दिल्यानंतर, तयार करून ठेवल्यानंतर सुद्धा तो वर्षभरानं प्रकाशित झालेला आहे. तर तो एक वेगळा इतिहास आहे. पण बाबासाहेबांनी प्रस्तावनेमध्ये जी गोष्ट लक्षात आणून दिली, आता त्याच्याबद्दल मतभेद आहेत प्रस्तावनेबद्दल पण. पण आपल्या दृष्टीने एक गोष्ट, सध्या आपण धम्मपदाचा अभ्यास करतोय, खुद्दक निकायातल्या एका ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय, म्हणून हा संदर्भ मला द्यावासा वाटतो. आणि तोही अशा वेळी मी सांगतोय. याच्या आधी मी एक दोन दोन चार बऱ्याचदा मी बोललेलो आहे याच्यावर, ह्या विषयावर. परंतु आज सांगण्याचं कारण असं आहे की पुढच्या ज्या काही गाथा, आपण एक 4 गाथा आहेत, त्या आपण आज एकदम घेणार आहोत. परंतु त्या स्पष्टपणे न कळणाऱ्या आहेत. म्हणजेच गोंधळात टाकणाऱ्या आहेत. आणि हेच बाबासाहेबांनी उघड करून सांगितलेलं आहे की निकायातले आणि संपूर्ण बुद्धांच्या शिकवणीतल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत का त्या त्याची रचना अशी झालेली आहे आणि केलेली पण आहे. कुणीतरी केलेली पण आहे आणि ती तशी झालेली पण आहे. तर अशी रचना झालेली आहे त्याची की सामान्य माणूस गोंधळात पडतो. म्हणून पझलिंग असा शब्द त्यांनी वापरला आहे. पझलिंग, पझल बनवलेला आहे. बुद्धांची शिकवण ही पझल बनवलेली आहे, म्हणजे गोंधळात टाकणारी बनलेली आहे. आणि बुद्धांचं चरित्र सुद्धा सुस्पष्टपणे लक्षात येत नाही त्रिपिटकावरून. म्हणून बाबासाहेबांना स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागला, द बुद्ध अँड हिज धम्म. त्याच्यामध्ये बुद्ध, दि बुद्ध, त्याचा पण अनुवाद चुकीनं भगवान बुद्ध असा केलेला आहे. दि बुद्धचा अनुवाद भगवान बुद्ध नाही. दि बुद्ध म्हणजे दि म्हणजे दॅट पर्टिक्युलर बुद्ध, ते विशिष्ट बुद्ध. कोणते बुद्ध विशिष्ट? सिद्धार्थ गौतम बुद्ध. कारण बाबासाहेब चरित्र लिहित आहेत ते सिद्धार्थ गौतमाचंच लिहित आहेत. त्याच्यामुळे ते विशिष्ट बुद्ध कोणते? तर सिद्धार्थ गौतम बुद्ध. म्हणून बुद्धचा अनुवाद भगवान बुद्ध असा नाही होत. एक तर बुद्धच ठेवायला पाहिजे होता, बुद्ध आणि त्यांचा धम्म, किंवा मग गौतम बुद्ध म्हणा. पण भगवान बुद्ध नक्कीच नाही, कारण बाबासाहेबांनी लॉर्ड बुद्ध अँड इज धम्म असं नाही म्हटलं. दि बुद्ध अँड इज धम्म. सिद्धार्थ गौतम बुद्ध, गौतम बुद्ध म्हणा, किंवा नुसतं बुद्ध म्हटलं तरी चाललं असतं. पण भदंतानंद कौशल्य यांनी त्याचं भाषांतर, कारण त्यांनीच पहिलं भाषांतर केलं, भगवान बुद्ध और उनका धर्म. परत त्यांनी ती एक चूक केली. बाबासाहेबांनी मूळ इंग्रजीमध्ये धम्मच शब्द वापरलेला आहे, द बुद्ध अँड हिज धम्म. पण त्या धम्माचा अनुवाद सुद्धा, भाषांतर सुद्धा धर्म केलेला आहे. बाबासाहेबांनी मूळ इंग्रजीमध्ये मग त्यांनी काय त्याचं धम्माचं भाषांतर रिलिजन नाही केलं किंवा धर्म पण नाही केलं. त्यांनी धम्म हाच मुख्य मूळ शब्द ठेवलेला आहे.
दि बुद्ध अँड इ धम्म. तर त्याचं भाषांतर करायची काय आवश्यकता नव्हती. तर त्याचं भाषांतर धर्म केलेला आहे. तर ती एक म्हणजे त्या टायटलमध्येच, त्या ग्रंथाच्या नावामध्येच दोन मोठ्या, त्या भाषांतरामध्ये दोन मोठ्या चुका केलेल्या आहेत. भगवान बुद्ध और उनका धर्म. आणि आतलंही भाषांतर बऱ्याच ठिकाणी आपण त्याच्यावर काही अभ्यास घेतलेला आहे, परत घेऊ शकतो. त्याच्यात बऱ्याचशा मिस्टेक्स आहेत आणि काही अनुवाद चांगले पण आहेत, कारण ते मोठे साहित्यिक होते भदंतानंद कौशल्यान. आणि मग त्याच्यानंतर जी मराठी रूपांतर झाली, तो एक आणखीन वेगळा भाग आहे. आजच्या गाथांना धरून एक गोष्ट म्हणजे लक्षात आणून, म्हणजे माझ्या लक्षात, तुमच्या लक्षात येईल ती, जेव्हा आता आपण गाथांचं थोडंसं वाचन करू आणि पठण करू, की गोंधळात टाकणाऱ्या गाथा आहेत त्या. या गाथा धम्मपदामध्ये कशा काय आल्या, म्हणजे निकायामध्ये कशा काय आल्यात, खुद्दक निकायामध्ये, म्हणजे त्रिपिटकामध्ये कशा आल्या. तर हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून धम्मपदाची आता संख्या जी आहे, आपण 423 म्हणतो, 423 गाथा आहेत, 26 वग्ग आहेत. परंतु काही धम्मपद आहेत, चायनीज धम्मपदासारखे, त्याची संख्या कमी आहे. आणि त्यांनी काटछाट करून ती ती शिकवण त्यांनी त्यांच्यासाठी अनुकूल बनवलेली आहे. म्हणजे धम्मपदाबद्दल पण एक वाक्यता नाही. ते असं का होऊ शकलं? तर 2500 वर्षामध्ये, विशेषतः जेव्हा लिखित त्रिपिटक आलं, तेव्हा जे काही 2200-2300 वर्ष झाली त्याला, किंवा 2100 असू शकतात, त्याच्यामध्ये मतभेद आहेत. कारण लिहायला जी सुरुवात केली ती बुद्धानंतर 200-300 वर्षांनी केली असं म्हणतात. तोपर्यंत मौखिक परंपरेने ही शिकवण पुढं येत चालली होती. जी काही लिखित स्वरूपात आहे, ती 200, 300, 400 वर्षानंतर जी गोष्ट लिहिली गेलेली आहे, ती मूळ बुद्धांनी सांगितली तशीच्या तशीच असेल असं म्हणता येत नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये वेगळंपण आहे आणि वेगवेगळंपण आहे. अनेक आता भाषांतर झाली, पुन्हा पुन्हा भाषांतर झाली, भाषांतरावर पुन्हा भाषांतर झाली. तर त्याच्यामध्ये काही लोकांनी तर जे विशेषतः बुद्धांचे विरोधक विद्वान जे होते, त्यांनी तर त्याच्यामध्ये, ज्याला आपण घोळ घालणं म्हणतो, तो घोळ घातलेला असणार आहे 100%, दिशाभूल करण्यासाठी. तर अशाही काही गाथा किंवा अशी काही सुत्त किंवा अशी काही भाषा त्याच्यामध्ये टाकलेली असेल, की बुद्धांच्या शिकवणीविषयी गैरसमज निर्माण होतील आणि बुद्धांच्या सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या चरित्राविषयी गोंधळ निर्माण होईल. आणि त्यातल्या काही गोष्टी स्वतः बाबासाहेबांनीच बदललेल्या आहेत. उदाहरणार्थ गृहत्यागाचं कारण. इतरत्र गृहत्यागाचं कारण जे आपल्याला त्रिपिटकात किंवा इतरत्र जे सापडतं ते आहे, बुद्ध जणू काही जीवनाला वैतागले. जे 4 दृश्य पाहून ते जीवनाला वैतागले आणि पळून गेले. बायको मराला टाकून ते पळून गेले, असं इतरत्र म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी ही गोष्ट बदललेली आहे, ती त्यांनी मान्य केली नाही. ते म्हणतात सिद्धार्थ गौतमांचा गृहत्यागाचं जे मूळ कारण आहे ते युद्धाचं आहे. याच्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि ग्रंथामध्ये ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे परत त्याच्यावर आपण सविस्तर पाहण्याची काही आवश्यकता नाही. रोहिणी नदीच्या पाण्यावरून जे शाक्य कोलियांमध्ये, म्हणजे आईकडचे लोक आणि वडिलांकडचे लोक,
यांच्यामध्ये जे युद्ध छेडलं गेलं होतं, म्हणजे युद्धाची जी शक्यता होती, त्याला सिद्धार्थ गौतमांनी विरोध केला, म्हणून त्यांना शिक्षा दिलेली आहे. कोणी? त्यांच्याच लोकांनी, म्हणजे शाक्यांनी शिक्षा दिलेली आहे की तुला विरोध करायचा असेल तर तुला एकतर आम्ही फाशीची शिक्षा देऊ शकतो किंवा तुझी संपत्ती जप्त करून टाकू शकतो. तर सिद्धार्थ गौतमांनी त्याला तिसरा पर्याय सांगितलेला आहे की संपत्ती, फाशीची शिक्षा तर ते देऊ शकत नव्हते प्रसेनजित राजाच्या दबावामुळं. कौशलाच्या कौशलाचं आधिपत्य त्यांच्यावर असलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली नाही. त्यांना ते धाडस झालं नाही. दुसरी जी शिक्षा संपत्ती जप्त करण्याची जी होती, याचा अर्थ शुद्धोधनापेक्षा जास्त वर्चस्व हे शाक्य संघाचं असलं पाहिजे. आणि शाक्य संघावर पण प्रसेनजित राजाचं वर्चस्व असलं पाहिजे, आणि कौशलांवर पण, आपल्या ह्याच्यावर कोलियांवर पण. तर फाशीची शिक्षा देऊ शकले नाही. संपत्ती जप्त करण्याबद्दल सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात की तुम्ही संपत्ती जप्त करून माझ्या कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा, म्हणजे चूक माझी आहे, माझ्या कुटुंबाला का त्रास देता, त्यापेक्षा मी हे राज्य सोडून जातो, कपिलवस्तू सोडून जातो, शाक्यांचा हा प्रदेश सोडून जातो. तर ती शिक्षा त्या शाक्य संघाला मान्य केली. तर त्या वादातून राज्य सोडून जाण्याची शिक्षा ही स्वतः सिद्धार्थ गौतमांनी स्वतःवर ओढून घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना कुटुंब सोडून जावं लागलं. म्हणजे त्यांनी गृहत्याग जो केला ते 4 दृश्य पाहून केला, म्हणजे घाबरून केला, भिवून केला. म्हणजे विरोधकांना सिद्धार्थ बुद्ध हे पळपुटे होते, भित्रे होते, बेजबाबदार होते, कारण त्यांनी तो राजधर्म पाळला नाही, युद्धाला घाबरले, वगैरे वगैरे, असा असा त्याच्यातून एक संकेत मिळतो. आणि बुद्धांची जी प्रतिमा आहे ही मलिन करण्यामध्ये हे लोक यशस्वी झाले बराच बराच काळ, बरेच शतक. हे एक बुद्ध धर्माच्या ह्रासाचं एक कारण आहे. बाबासाहेबांनी ह्या गोष्टीला छेद दिला सगळ्याच, आणि युद्धाचं कारण सांगितलं. युद्धामुळं त्यांना राज्य सोडून जावं लागलं. त्यांनी राज्यत्याग केलाय, गृहत्याग नाही केला. गृहत्याग हा त्यांनी स्वेच्छेनं, म्हणजे त्यांनी शिक्षा म्हणून किंवा परिणाम म्हणून ते झालेला आहे गृहत्याग, शिक्षा म्हणून नाही. तर बाबासाहेबांनी त्रिपिटकातल्या ह्या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला आहे, आणि अनेक अशा शिकवणी आहेत की त्या पुनर्विचार केला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे मूळ बुद्ध कसे असतील किंवा मूळ सिद्धार्थ गौतम बुद्ध कसे असतील, त्यांचं चरित्र काय असेल आणि त्यांची शिकवण कशी असेल, ही शोधण्याची गोष्ट आहे. आणि जिथं आपल्याला शोध घ्यायचा, तिथं आहे त्या गोष्टी आपण आहे तशा स्वीकारणं हे योग्य नाही. त्याचं परीक्षण झालं पाहिजे, निरीक्षण झालं पाहिजे. आणि ते धाडसाचं काम बाबासाहेबांनी सुरुवात करून दिलेली आहे. परंतु असं काय आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही की बाबासाहेबांच्या या आदेशाचं, या संदेशाचं, किंवा या सुधारणेचं काम कोणी हातात घेतलंय, किंवा बाबासाहेबांच्या म्हणण्याची बऱ्याच लोकांनी दखल पण घेतली नाही. जशी विरोधकांनी घेतली नाही, तशी समर्थकांनी पण घेतली नाही. आणि आपण बौद्ध म्हणून त्याच गोष्टी पुढे चालवतो ज्या चालत आलेल्या आहेत. परंतु त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण ही गोंधळात टाकणारी आहे, तशीच आपण प्रचारात आणतो. आणि बऱ्याच गोष्टी याच्यात अंधश्रद्धेच्या पण आहेत, हे आपण आता पाहतो. कर्मकांडाच्या फक्त बनलेल्या आहेत. बुद्धाची शिकवण कर्मकांडासाठी नाही.
बुद्धांची शिकवण ही दुःखमुक्तीसाठी आहे, प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आणि आपला पण हा जो काही धम्मपदाचा अभ्यास आहे, हा आपण प्रॅक्टिकली पाहतो, व्यावहारिकदृष्ट्या पाहतो. धम्मपदातल्या गाथांचा म्हणजे आपण असं गृहीत धरू की बुद्ध शिकवण आहे 100%. पण ती तशी सगळीच्या सगळी तशीच्या तशी असेल असं म्हणता येत नाही. पण हा शंका घेण्याचा मुद्दा नाही. हा निरीक्षणाचा, परीक्षणाचा मुद्दा आहे. संशोधनाचा मुद्दा आहे. आणि हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं. आणि मुख्यतः आपल्या जीवनातले प्रश्न याच्यामुळे सुटतात का? त्याला मदत होते का? उदाहरणार्थ आपल्यातल्या ज्या काही यातना देणाऱ्या, आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या, आपल्या चित्ताला, मनाला विचलित करणाऱ्या अशा काही गोष्टींवर जे उपाय सांगितलेत बुद्धांनी, ते खरंच तसे आहेत का? हे आपण प्रॅक्टिकली पाहतोय. उदाहरणार्थ आता जो सतीचा मुद्दा आहे, हाही आपण आता वेगळा लावून धरलेला आहे. ह्याच्याबद्दलही आता मतभेद आता इतरत्र दिसायला लागलेले आहेत. काही लोक काही 1-2 किंवा बऱ्याच 1-2 नाही, पण मुख्यतः मी 1-2 लोकांशी जे पी-एच-डी करणारे लोक आहेत, त्यांच्याशी एक थोडासा वाद नाही म्हणता येत, पण चर्चेतून असं एक हे दिसतं की त्यांना पण हा जागृतीचा मुद्दा लक्षात आला नाही किंवा मान्य नाही त्यांना. विद्वान आहेत, केलेले आहेत, पण त्यांना ते मान्य नाही. सतीचा अर्थही जागृती आहे, अपवाद आहे, याच्याबद्दलही त्यांच्या मनात अ, स्पष्टता दिसली नाही. बुद्धांना आपण संपूर्ण जागृत का म्हणतो? सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत. तर जागृतीमुळंच त्यांना जाग आलेली आहे. आणि ती जागृती जी आहे, ती सती जी आहे, ते भान जे आहे, अपमाद जे आहे, त्याच्यातून बोध मिळालेला आहे. म्हणजे बोधी मिळालेली आहे. आणि बोधीमुळे बुद्ध आहेत. तर हा जो मुद्दा आहे, हा अ, का लक्षात आला नाही हे समजायला काही मार्ग नाही. असो, आपल्याला बाबासाहेबांनी जे काही अ, संकेत दिलेले आहेत त्यांच्या लिखाणातून, ते संकेतच लक्षात घेण्याची गरज आहे. बाबासाहेब हयात असते आणखीन काही 10-20 वर्ष, तर आज आपल्याला काही बाकीचा विचार करायची गरज लागली नसती. कारण त्यांनी स्वतःच यंत्रणा तयार करून ठेवली असती. परंतु जे झालं ते झालं. कसं झालं, काय झालं, कोणामुळे झालं, हा विचार करत आता बसण्याची, त्याच्यातून अ, काही त्याचा काही उपयोग नाही, काही हासिल होणार नाही त्यातून, काही मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे जे काही आपल्याला संकेत लक्षात येत आहेत त्यांच्या लिखाणातून, आता तर त्यांचं सगळं लिखाण बाहेर आलेलं आहे जवळपास. तर त्याच्यावर आता पुढचा जो काळ आहे तो त्याचा अभ्यास करण्याचाच आहे. आणि बुद्ध धम्माचा सुद्धा वेगळा अभ्यास करण्याची आता इथून पुढे गरज लागणार आहे. ते काम सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. स्वतः बाबासाहेब असते तर हे सगळं आपल्याला करायची गरज पडली नसती. कदाचित भारतीय बौद्ध महासभेचं स्वरूप वेगळंच असतं आणि बाकीच्या ज्या संस्था नंतर इथं आल्यात भारतामध्ये, हे त्यांच्यामुळेच आल्या, बाबासाहेबांमुळे. तेही चित्र वेगळंच असतं. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे आज, की पुढच्या ज्या काही गाथा आहेत, त्या गाथा वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिला एक काय म्हणणार, एक शंका पण निर्माण होऊ शकते किंवा त्या गाथातून नेमका अर्थ लक्षात येत नाही. आपल्या ग्रुपमध्ये त्याचा मी फोटो टाकलेला आहे.
4 गाथा एकत्र त्यांनी भाषांतरित केलेल्या आहेत. कारण त्या मूळ बुद्ध काय म्हणतात धम्मपद जे आहे, जे हिंदीमध्ये भाषांतर केलेलं आहे, ते भदंतारण कौशल्यानी यांनीच केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या 4 गाथा आल्या असतील सलग म्हणून बोखारेंनी पण ते तसंच ठेवलं आणि त्याचा तो अनुवाद केलेला आहे. ते मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तर आधी त्या गाथांचा अर्थ आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. अर्थ गाथा नंतर पाहूया, त्याच्यानंतर गाथा पाहूया. आधी अर्थ मी पाहतो, सांगतो काय अर्थ आहे. जो अदंडनीय म्हणजे निरपराध, जो निरपराध लोकांना शिक्षा देऊन त्रास देतो किंवा निर्दोष व्यक्तींवर दोषारोपण करतो, त्याला या 10 गोष्टींपैकी कोणती तरी गोष्ट लवकरच होते. म्हणजे काहीतरी त्याला त्याचं नुकसान होतं. हे शब्द असेच केलेले आहेत. या 10 गोष्टींपैकी कोणती तरी एक गोष्ट त्याच्या बाबतीत होते. कोणाच्या बाबतीत? जो अदंडनी म्हणजे निरपराधी लोकांना शिक्षा देऊन त्रास देतो किंवा निर्दोष व्यक्तींवर दोषारोप करतो, त्याला कोणती तरी एक गोष्ट भोगावी लागते शिक्षा म्हणून. काय? तीव्र वेदना होतात त्याला. दुसरं, त्याच्या हानी किंवा नुकसान होतं किंवा त्याला शरीरभंग किंवा अंगभंग म्हणजे हातपाय तुटणे किंवा वगैरे अशा प्रकारे काहीतरी त्याला ती शिक्षा होते त्याला. त्याला दुर्धर रोग होतो, असाध्य रोग होतो. त्याला वेड लागू शकतं, चित्तविक्षेप होतो. त्याला राजदंड म्हणजे शासकीय शिक्षा मिळू शकते. त्याची कठोर निंदा होते. 7 झाले. 8वा जो आहे त्याचे नातेवाईकांचा नाश होतो, संबंधितांचा नाश होतो. 9वा आहे त्याला सुखोपभोगामध्ये त्याला त्याची हानी होते, क्षय होतो. आणि 10वा आहे त्याचं घर अग्नी जाळून टाकतो. आणि शरीर त्याग झाल्यावर तो दुर्बुद्धी मनुष्य नरकात जातो. अशा प्रकारच्या 4 गाथांचा एकत्रित हा अनुवाद आहे. हा आता हिंदी पण मला पाहायला पाहिजे होता भदंतारण कौशल्याने यांचा. कोणाकडे आहे का हिंदी समोर इथे उपस्थितांपैकी? कुणी जर घेऊन बसलेलं असेल नाही सर, आमच्याकडे नाही. हिंदी जर असेल तर त्यांनी ते वाचून दाखवा. मला लक्षात आलं नाही ते. परंतु हे अनुवाद हिंदीवरूनच केलेला आहे एवढं नक्की. कारण हा अनुवाद बार्टीचा आणि बार्टीनं प्रकाशित केलेला आहे. नरेंद्र बोखारेंनी हिंदी केलं आहे आणि मराठी केलं आणि मूळ हिंदी जे आहे ते भदंतानंद कौशल्याने यांचं आहे. गाथा अशा आहेत पालीमध्ये. अभ्यास म्हणून आपण त्या पाहूया. यो दंडेन अदंडेषु अपदुःखेषु दुःसती दस्सनमय्यतरं ठानं क्षिप्पमेव निगच्छति वेदनं फरुसं जानिं शरीरस्य च भेदनं गरुकं वापि आबाधं चित्तक्षेपं व पापुणे राजतो वा उपसर्गं अभ्यखानं व दारुणं परिक्षयं व यातिनं भोगानं व पभंगुरं अथवस्य अगाराणि अग्निदहति पावको कायस्य भेदादुपयो निरयं सोपपज्यति. अशा 4 गाथा आहेत आणि 4 गाथांचा अनुवाद मी मगाशी वाचून दाखवला अशा प्रकारचा आहे. याच्यात मुख्य गोष्ट अशी आहे की जो अदंडनीय म्हणजे निरपराध लोकांना शिक्षा देऊन त्रास देतो आणि निर्दोष व्यक्तींवर दोषारोपण करतो. या गुन्ह्याच्या या शिक्षा आहेत.
असा याचा अर्थ निघतो. ज्या 10 शिक्षा सांगितल्यात किंवा 10 नुकसान किंवा ज्या 10 प्रकारच्या हानी, अशा प्रकारच्या याच्यापैकी कुठली तरी एक, असं म्हटलेलं आहे, याच्यापैकी कोणती तरी एक गोष्ट लवकरच होते, जो निरपराध्यांना शिक्षा देतो, निर्दोष व्यक्तींना दोष लावतो त्याला. आता हे आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटतं का, हा मुद्दा आहे. कारण वाईट केल्यानं कोणीतरी शिक्षा देतं आपल्याला, अशा प्रकारे ही अशी एक संकल्पना आहे की असं असं वाईट केलं तर मग असं काहीतरी होतं, म्हणजे भय घातलेला आहे. बुद्धांनी कधी कोणाला भय घातलेला नाही, कधी भय दाखवलेलं नाही. त्यांनी लोकांना जागृत केलेलं आहे की जर आपल्याकडून काही चुका होत असतील, काही शीलभंग होत असेल, तर तो का होतो हे लक्षात घ्या. आधी स्वतःला आपण भानावर कसं आणू, सतीमध्ये कसं आणू, कायेच्या पातळीवर, वेदनांच्या पातळीवर म्हणजे जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर म्हणजे भावनांच्या पातळीवर, भावनिक विकृतींच्या पातळीवर, ज्याला लोभ आणि द्वेष म्हटलेलं आहे, किंवा विचारांच्या पातळीवर म्हणजे मनोधर्मांच्या पातळीवर आपण जागे कसे होऊ, म्हणून त्याला कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती म्हटलेलं आहे. या चारही पातळीवर आपण जागे कसे होऊ आणि जागे होऊन आपल्यातले दोष कसे निघतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपलं चित्त शुद्ध कसं होईल, जे दुःखाचं कारण आहे हे पाहिलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चित्तविशुद्धी हा मुख्य उद्देश आहे. कारण चित्तविशुद्धी, चित्तशुद्धी किंवा चित्त विमुक्ती असं म्हटलेलं आहे त्याला. चित्त जर विमुक्त झालं, चित्त जर विमुक्त झालं, तर मग दुःखाचं कारण नष्ट होतं. कारण दुःखाचं कारण तृष्णा आहे, आणि तृष्णा म्हणजे लोभ द्वेष आहे. पाहिजे आणि नकोचा संघर्ष, लोभ आणि द्वेष, आणि ह्याच्या पाठीमागे असलेली मोहावस्था म्हणजे अज्ञान, तर हे दुःखाचं कारण आहे. तर या कारणातून बाहेर पडलं की दुःखातून बाहेर पडतो माणूस, म्हणजे दुःखमुक्ती मिळते. असं सरळ सरळ ते एक काय म्हणणार, कार्यकारण भावावर आधारलेलं हे समीकरण आहे की काय केल्याने काय होईल, काय केल्याने काय होईल, काय न केल्याने काय होणार नाही. हा जो सम्यक व्यायामातला जो भाग आहे, प्रयत्नांचा, तो स्पष्टपणे बुद्धांनी लोकांच्या लक्षात आणून दिला की आपल्या दुःखाचं कारण काय आहे. तुम्ही अपराध कराल आणि मग तुम्हाला अशी अशी शिक्षा होईल, ते हे भय घालणं झालं. हे लोकांना जागं करणं नाही झालं, हे लोकांना भीती घालणं झालं. की जसं आता देवाची भीती घातली जाते, पाप लागतं किंवा असं असं काय म्हणतात त्याला, देव अशी अशी शिक्षा देतो, त्यामुळे देवाला घाबरलं पाहिजे, मग देवाला प्रसन्न केलं पाहिजे, मग तो आपल्या चुकांना तो क्षमा करील. शेवटी तो आपल्याला, आपण त्याला भजलं, त्याची पूजा अर्चा केली किंवा त्याला मानलं. आता हे सांगणारे लोक आहेत, माणसं आहेत. देवाची निर्मितीच माणसाने केली, आणि देवाच्या तोंडी जे काही शब्द घातले ते माणसांनीच घातले, आणि ज्यांनी ते तसं केलेलं आहे त्यांचा तो पर्सनल इंटरेस्ट आहे की लोकांनी घाबरावं, आणि घाबरून आपल्या थ्रू, आपल्याद्वारे तिथपर्यंत जावं, असा तो एक कुटील डाव पण आहे. हे आता बऱ्याच लोकांच्या लक्षात येत चाललंय, जे जे आस्तिक आहेत त्यांच्या लक्षात येत चाललंय. हा म्हणजे आता मला
परवा एका मोठ्या नेत्याची, जो चांगला मोठा वक्ता आहे आणि एका पक्षाचा नेता आहे, त्याची मुलाखत मी याच्यावर वाचली, ऐकली युट्यूबवर. तर तो म्हणतो, हे जे काही चाललेलं आहे, विचित्र प्रकार, विचित्र प्रकार, जे आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतरची प्रतिक्रिया आहे, ते जे काय आता हे प्रकार झाले, माझ्या मनात प्रश्न येतो, देव नावाची गोष्ट आहे की नाही? तोच जर हे सगळं निर्माण करतो, त्याचं जर सगळीकडे नियंत्रण आहे, तर मग एवढे विचित्र प्रकार कसे काय घडतायत? तो मोठा नेता आहे, मला नाव सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः शोधू शकता. म्हणजे आता लोक जागे होत चाललेत. आता बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं काम आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. ते पूर्णतः जाईल तेव्हा जाईल. तर विवेक बुद्धीच्या माणसाला प्रश्न पडतोच, तो कोणत्याही धर्मातला असो, कुणी असो. तो ज्याच्यामध्ये विवेक बुद्धी आहे, म्हणजे जो जागा आहे, जो जागृत आहे, तो फार काळ अशा अज्ञानामध्ये खितपत नाही राहू शकत, पडू नाही शकत. तो त्यातून बाहेर पडतोच, कोणी असो द्या. म्हणून एकच निर्णायक गोष्ट आहे, ती म्हणजे ही सती जागृतीची आहे. बुद्धांनी तेच काम केलं. बुद्धांनी भय नाही दाखवलं, परिणामाचं भय नाही दाखवलं. त्यांनी वर्तन बदला, स्वतःला समजून घ्या, जीवन समजून घ्या, मन समजून घ्या, वर्तन समजून घ्या, ते पुढचे दुष्परिणाम आपोआपच टाळतील. ते दुष्परिणाम मग ती ती तुम्हाला शिक्षा मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगलं वागा, असं उलट बुद्धांनी कधीच सांगितलं नाही. बुद्धांनी सरळ सरळ मनावर काम केलेलं आहे आणि मनाच्या आधारे वर्तनावर, म्हणजे शिलाचरणावर काम केलेलं आहे. म्हणजे शिलाचरण बदलायला सांगितलंय, कारण शिलाचरणापासून सुरुवात होऊ शकत नाही, म्हणून आधी जाग केलेलं आहे. शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. प्रज्ञाशील करणं हा क्रम बाबासाहेबांनी जो दिलाय तो बरोबर वाटतो. कारण प्रज्ञा म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, दृष्टी आहे. आधी दृष्टी आली पाहिजे. चांगलं वाईट काय आहे हे याचा आधी बोध झाला पाहिजे, याची समज आली पाहिजे. मग माणूस वाईटातून बाहेर पडू शकतो. कारण त्याला ते भान आल्यामुळं, जाग आल्यामुळं त्याला परिणामाची जाणीव होते, की मी स्वतःच्या वर्तनातून स्वतःला अडचणीत टाकतो, दुःखी होतो, दुःख भोगतो. याला कारण माझं वर्तन आहे. माझ्या वर्तनाचं कारण मी भानावर नाही, मी जागा नाही, हे त्याच्या लक्षात येतं. आणि हेच लक्षात आणून देण्याचं काम बुद्धांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी पण जनजागृतीचं काम केलेलं आहे. सुरुवात जी केली ती अस्पृश्यांना जाग करण्याची, बहिष्कृतांना जाग करण्याची त्यांनी फार मोठी पहिली मोहीम हाती घेतलेली आहे असं दिसतं. लगेच चळवळीला सुरुवात झाली नाही, आधी पहिलं पहिलं भाषण पहा त्यांचं, 18व्या खंडातलं पहिलं भाषण, बहिष्कृत हितकारिणी सभेची पहिली जाहीर सभा माणगावची, 2 दिवसाची, 20-21 मार्च 1920. जाग करणारी ती सभा आहे. आणि पहिल्या दिवशी तर अगदी 15-20 मिनिटाचं भाषण आहे, परंतु ते सूत्र दिलेलं आहे त्यांनी लोकांच्या समोर. ते सूत्र मांडलंय की आपण कोण आहोत, बहिष्कृत म्हणजे कोण, ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि तिसरा वर्ग बहिष्कृत, हे 3 वर्ग त्यांनी सांगितलेत. आणि हा जो तिसरा वर्ग आहे, ज्याचा आपण भाग आहोत, ते जन्मानच बहिष्कृत आहेत, म्हणजे जन्मानच अस्पृश्य आहेत. ते आपण अस्पृश्य का? आपले आईवडील अस्पृश्य. आणि आपले आईवडील अस्पृश्य का? त्यांचे आईवडील अस्पृश्य. म्हणजे जन्मावर आधारलेली जात आणि जाती व्यवस्था, त्यातले हे बहिष्कृत लोक,
जे आपण आहोत हे काय आहोत हे लक्षात आणून देण्याचं म्हणजे जागं करण्याचं आधी काम केलेलं आहे. आणि लोक जागे झाल्यावर मग चळवळ उभी राहिलेली आहे हळूहळू. आणि मग त्यांना कार्यक्रम दिलेले आहेत. मग महाडचा असो, नाही तर चौदार तळ्याचा असो, किंवा सगळाच. मग शिक्षणाची गरज. जागं व्हा, पण नुसते जागं होऊन नाही जमायचं. सामर्थ्य मिळवा. मग सामर्थ्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम, मग त्या संस्था, आर्थिक कार्यक्रम, आणि गरज म्हणून राजकारण. आणि सगळ्यात मोठी गरज म्हणजे माणसात येण्यासाठी, माणुसकी प्राप्त करण्यासाठी धर्मांतर करा. माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा. म्हणजे माणूस होण्यासाठी बुद्ध धम्म दिलाय. म्हणजे चित्तशुद्धी आहे. माणूस शुद्ध कधी होतो? त्याचं मन शुद्ध झालं, त्याचं चित्त शुद्ध झाले तर तो माणूस होतो. ही त्यांची जी मोहीम आहे, चौथी चळवळीचं जे सर्वोच्च बिंदू जो आहे, क्लायमॅक्स, तो धम्म आहे. आणि हे सगळं काम जागृतीच्या आधारे होतं. बुद्धांनी पण हेच काम केलं. जीवनाचं जर भान यायचं असेल तर जागृतीचा अभ्यास केला पाहिजे. दुःखातून मुक्ती पाहिजे असेल तर जागृतीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून सतीपट्ठाण हा त्यांचा सेंट्रल मुद्दा वाटतो त्यांच्या शिकवणीतला. आणि तो प्रॅक्टिकली सिद्ध पण होतोय. म्हणजे मला वाटतं आता आपण जे काही अभ्यास करतोय आणि अभ्यास केल्यानंतर आपली जी एक अवस्था निर्माण होते, रोजच पाहतो आपण. आता आता हे मी नाही म्हणत, आपण सगळेजण, बहुतेक लोक साक्षीदार आहात. आता काही नवीन लोक याच्यात जॉईन होत चाललेत. परंतु एक 10 ते 15 लोक जे आहेत हे पहिल्यापासून याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्या आधी काही लोक हे गेल्या 7-8 वर्षापासून, 9-10 वर्षापासून याच्यामध्ये आहेत. आपण पाहतोय की याच्यातून, या सतीच्या अभ्यासातून, जागृतीच्या अभ्यासातून आपली काय मनोवस्था तयार होते. एक प्रकारचं वेगळं, एक वेगळं जीवनाचं जगण्याचं भान येतं. आपण अंतर्मुख होतो, कारण आपण स्वतःशी कनेक्ट होतो. आपल्या कायेमध्ये उतरतो, जाणीवा, आपलं चित्त, आपले मनोधम्म, इंद्रिय, वर्तन, बोलणं, वागणं, चालणं, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला हळूहळू जे भान यायला लागतं, तर हा त्याचा पुरावा आहे. अशाच पद्धतीनं आपण स्वतःला जाणून घेऊ शकतो आणि आपला प्रश्न सोडवू शकतो. हे आपल्याला अनुभवातून पटत चाललेलं आहे. आणि आता हे फक्त मी म्हणत नाही, तुम्ही देखील तुमचं जे काही म्हणणं आहे, मनोगत आहे, ते तुम्ही जेव्हा आता हे बोलणं संपेल माझं आपलं धम्मपदावरचं, तेव्हा तुम्ही पण त्याच्यावर आपलं मत द्यायला हरकत नाही. तर निरपराध लोकांना कोण शिक्षा देतो आणि निर्दोष व्यक्तीला दोष कोण लावतो, हा मुद्दा आहे. ते झाल्यानंतर मग ती शिक्षा अशी अशी होईल, मग तुम्हाला वेळ लागेल, नाही तर तुम्हाला तुमची हानी होईल, अंगभंग होईल, दुर्धर रोग होईल, किंवा राजदंड मिळेल, किंवा कठोर निंदा होईल तुमची, किंवा नातेवाईकांचा नाश होईल, किंवा तुमची सुख जातील, सुखभोगांचा क्षय होईल, किंवा तुमचं घर जळेल, आणि शरीर त्याग केल्यावर दुर्बुद्धी तो नरकात जाईल. अशा प्रकारचं बुद्धांच्या शिकवणीचं सूत्र दिसत नाही इतरत्र. तर म्हणून मला हे थोड्याशा गाथा आत्तापर्यंत याच्यामध्ये ह्या सगळ्यात वेगळ्या वाटल्या मला. आता आपण 140 गाथा पूर्ण केल्यात आज, एक प्रकारे 140. त्यातल्या ह्या गाथा मध्ये आधी पण काही 1-2-3 गाथा आपण पाहिल्या, त्या अशाच प्रकारच्या होत्या. परंतु ह्या 4 गाथा एकत्र ज्या आलेल्या आहेत त्या जरा वेगळ्याच
वाटतात आणि तुम्हालाही वाटत असतील. तुम्ही नंतर सांगा त्याच्या बाबतीत. परंतु मुख्य मुद्दा आहे की आपण निरपराध लोकांना त्रास देऊ नये. परंतु माझी जर प्रवृत्ती लोभाची असेल किंवा द्वेषाची असेल आणि क्रूर असेल मी, तर मी त्रास देणार. म्हणजे माझी प्रवृत्ती कशी बदलायची हा मुख्य मुद्दा आहे. किंवा निर्दोष व्यक्तींना दोष देऊ नये याचं भान मला असेल तरच मी निर्दोष व्यक्तीला दोष देणार नाही. जे दोष आहे तो दोष आपण दाखवू शकतो, परंतु भानावर राहून, आणि तोही द्वेषातून नाही. इतरांचा दोष दाखवणं हे द्वेषातून नाही, तर सुधारणेसाठी. कारण सुधारणा, चित्तविमुक्ती हा मुख्य उद्देश आहे. कारण दुःखमुक्ती प्रत्येकालाच आवश्यक आहे, जगालाच आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे, जग धम्मराज्य करणं हा बुद्ध धम्माचा उद्देश आहे, शिकवणीचा उद्देश आहे. जगाला का धम्माची गरज आहे? कारण जगातल्या यातना जर कमी करायच्या असतील तर दुसरा उपाय नाही. धम्म समजले पाहिजेत, म्हणजे मन समजलं पाहिजे, मनोधम्म समजले पाहिजेत. आणि मनोधम्म समजायला मनापर्यंत जाता आलं पाहिजे. आणि तो मार्ग आतून आहे, काया वेदना चित्त मनोधम्म. तर ते सगळं काम होणार आहे. तर हे जो आपल्यातला दोष आहे, म्हणजे व्यक्तीतला जो दोष आहे, तो व्यक्तीतला दोष त्या व्यक्तीनंच काढणं शक्य आहे. आणि मग तो अशा प्रकारचं काम करणार नाही, निरपराधांना शिक्षा देणार नाही, निर्दोषांना दोष लावणार नाही. मग पुढच्या शिक्षेचा प्रश्न येतच नाही. जर तसं हातून कामच होत नाही, तर मग हे 10 असं काहीतरी होईल, ही भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. पण आधी भीतीमुळेच हे करतो, भीतीतच त्याचं आयुष्य जाईल. चिंता करून आता माझं काय होईल. तर हे नंतर भिण्यापेक्षा, घाबरण्यापेक्षा आधीच आपलं वर्तन जागृतीपूर्वक कसं सुधारता येईल हेच पाहिलं पाहिजे. त्याचं नाव शिलाचरण आहे. शिलाचरण हे भान आल्यावरच शक्य आहे, हे आपल्याला पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. मला वाटतं आज इतकं पुरेसं आहे आणि मी या ठिकाणी तात्पुरता थांबतो आणि तुमच्यासाठी पुढील वेळ